तर योगायोगानं आज आपण पुन्हा एकदा ह्या डाळिंबाच्या पिकाबद्दल माहिती घेण्यासाठी, माहिती देण्यासाठी मी दोन्ही असं का म्हणतोय, कारण आज जगात असं सगळ्यांना वाटतं की सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. समोरच्याचं ऐकून घ्यायला कुणी तयार नाही आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालेले. तर आपण चर्चासत्र करणार आहोत आज, व्याख्यान काही आपण करणार नाही की तुमचे प्रश्न काय आहेत हेही आपल्याला कळायला पाहिजे. माझे सहकारी डाळिंबगुरू आकाराम आणि भाऊ हेही आज आपल्यामध्ये आहेत. इथले रिजनल मॅनेजर सानप साहेब आहेत. तर आपण पुढचे काही वेळ आपण चर्चात्मक कसं जाता येईल पुढं हे बघणार आहे. खरं तर कंपनी, त्याचे प्रॉडक्ट्स हा विषय वेगळा आहे. तुम्हाला इथं कुठेही बॅनर दिसणार नाही, कंपनीचे प्रॉडक्टही दिसणार नाहीत. कारण मला असं वैयक्तिक वाटतं की ही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातली गोष्ट आहे. ज्या मूलभूत प्रश्नांच्या बद्दल डाळिंबाच्या बोलायला पाहिजे, त्या समस्यांच्या वरती चर्चा करायला पाहिजे, त्यावरती चर्चा न करता आपण प्रॉडक्ट वरती चर्चा करत बसतो आणि त्यानं मुख्य समस्या ही तशीच राहून जाते. खरं तर बोलताना मुख्य समस्येवरती बोलणं खूप गरजेचं आहे. डाळिंब पिकवणाऱ्यांच्या मध्ये एक डाळिंब उत्पादक शेतकरी ही एक कॅटेगरी आहे आणि माझ्या दृष्टीनं यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकरी ही एक दुसरी कॅटेगरी आहे. म्हणजे डाळिंब पिकवणाऱ्यांच्या मध्ये हे दोन वर्ग आहेत, एक डाळिंब उत्पादक आणि एक यशस्वी डाळिंब उत्पादक. आणि ह्या यशस्वी डाळिंब उत्पादकाला बघून बऱ्याचशा लोकांनी डाळिंब लावलेली असतात. डाळिंब पिकातले मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करत असताना सर्वप्रथम आपण हे बघितलं पाहिजे की मी कुणाचं इन्स्पिरेशन घेऊन डाळिंब शेतीमध्ये आलेलो आहे. म्हणजे ज्यांचं मी इन्स्पिरेशन, मी ज्यांना मानतोय, ज्यांना मी आदर्श मानतोय, तर त्यांच्या शेतीचा पूर्ण अभ्यास मी करणं गरजेचं आहे. मी नेहमी माझ्या चर्चासत्रामध्ये सांगतो की डाळिंबाचं झाड 25 रुपयाला मिळतं, त्यामुळं 1000, 2000, 3000 झाडं लावण्यामध्ये फार काही पैसे जात नाहीत. खरी कुस्ती जी आहे ती डाळिंबाचं झाड लावल्यानंतर आहे. लावण्यापर्यंतचा प्रवास खूप सोपा असतो, पण ते झाड मोठं करून त्याच्यावरती पीक घेण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो थोडासा कष्टप्रद असतो. आणि जर आपला अभ्यास चांगला असेल, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल प्लॅनिंग इज हाफ सक्सेस. जेव्हा तुमचा प्लॅन योग्य असतो तेव्हा त्या प्लॅनवरच तुम्हाला अर्ध एक यश मिळालेलं असतं. पण डाळिंब शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर डाळिंबात मिळणारं उत्पन्न आणि पटक्यात मिळणारा भरघोस पैसा याकडं अट्रॅक्ट होऊन लोक डाळिंब शेतीमध्ये येतात. आणि जिंकलेल्या लढाया ह्या इतिहासात लिहिल्या जातात आणि पुढच्या पिढ्या त्या मोठ्या कौतुकानं वाचतात, पण हरलेल्या लढाया हे लिहिल्या जात नाहीत. तसं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, इथं यशाची गाथा असणारे डाळिंब शेतकरी दाखवले जातात, त्याच्यामध्ये काही फसवे पण दाखवले जातात. आणि या डाळिंब शेतीमध्ये अपयशी झालेले शेतकरी, त्यामुळं आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले शेतकरी ह्यांच्याविषयी चर्चा करायला कोणाला वेळ नसतो आणि त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणी पुढे येत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. एक शेतकरी जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो तेव्हा त्याच्या पंचक्रोशीमध्ये असणारे सगळे व्यवसाय समृद्ध होतात. पण एक शेतकरी जेव्हा आर्थिकदृष्ट्या विवंचनेमध्ये जातो, नुकसानीमध्ये जातो, तेव्हा त्याच्या एका कुटुंबावर परिणाम होत नाही, तर त्याच्या भोवतीच्या सगळ्या समाजावरती, तिथल्या उद्योजकांच्या वरती, तिथं असणाऱ्या इतर व्यवसायांच्या वरती सुद्धा परिणाम होतो. तुम्ही म्हणाल असं कसं? तर शेतकरी हा सगळ्यात मोठा करदाता आहे, पण त्याच्यावरती एक शिक्का काही लोक बसवतात की शेतकरी हा नेहमी फुकट खातो, त्याला कर्जमाफी पाहिजे,
त्याला किती शासनाने मदत करायची. आणि पुण्या मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की मी इन्कम टॅक्स भरतोय आणि शेतकरी हे सगळं फुकट घेतोय, 3-3 वर्षाला 5-5 वर्षाला कर्जमाफी घेतोय. अशा काही लोकांचा माझा संबंध येतो कुठं. आणि मुंबईमध्ये कधीतरी अशी चर्चा निघते, मंत्री साहेब तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता की लोक लुटत असतात सरकारला. मी म्हणतो हे अत्यंत चुकीचं आहे, कारण सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. तुमचे पगार सुद्धा जे होतात ते शेतकऱ्यांच्या टॅक्स मधनं होतात, कारण सगळ्यात जास्त डिझेल शेतकरी वापरतो, सगळ्यात जास्त वस्तू, मग ते नटबोल्ट पासून ते ट्रॅक्टर पर्यंत की ज्याच्यावरती आज 28%, 18% जीएसटी आहे, ह्या सगळ्या वस्तू शेतकरी वापरतो. औषधं, खतं ज्याच्यावरती 12%, 5%, 18% असा टॅक्स आहे, ह्या वस्तू सातत्यानं शेतकरी वापरतो. तू एकदा आयुष्यात एखादा मिक्सर आणतोस 2-2.5 हजार रुपयाचा, त्याच्यावरती 12% जीएसटी भरतोस, तुला वाटतं की मी टॅक्स भरला. पण आम्ही 4,000 रुपयाचं बुरशीनाशक एक दिवस आड विकत घेतो आणि त्याच्यावरचा 12% जीएसटी भरतो. पण ह्या अन्यायाबद्दल कोण बोलत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यावरती हा ठपका ठेवला जातो. माझं असं स्पष्ट मत आहे, जे काही उद्योगधंदे चालतात आपल्या शहराबाजारी हे शेतकऱ्यामुळे चालतात. अगदी वेल्डिंग वाल्यापासून ते ट्रॅक्टरच्या शोरूम पर्यंत, टायरच्या शोरूम पर्यंत कोण असतो ग्राहक? शेतकरी. तुमच्या जवळच्या डिझेल पंपावरती सगळ्यात मोठा ग्राहक कोण असतो? शेतकरी. एखादा टुरिस्ट 10-20 लिटर डिझेल एकदा टाकतो, पण आमचं 10-20 लिटर डिझेल 2 दिवसात कुठे गेलं तर आम्हाला माहित नसतं. एवढं मोठं कन्झम्पशन फार्मरचं आहे. आणि म्हणून हा जर बळकट झाला, हा जर सक्षम झाला, तर देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकते, ती बळकट होऊ शकते. पण म्हणून याच्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. कोणती शेती करा, मी डाळिंब असं म्हणत नाही, तुम्ही मोसंबी करा, संत्री करा, डाळिंब करा, पेरू करा, पण जोपर्यंत त्याचं तुम्हाला ज्ञान पुरेसं नाही तोपर्यंत तिथं जाणं हे घातक आहे. आणि हा इतिहास आहे. अभिमन्यूचा बळी सुद्धा का गेला? कारण त्याला चक्रव्यूहाची फक्त अर्धी माहिती होती. अर्जुनाचा पुत्र होता, भगवान श्रीकृष्णासारखा अवतारी पुरुष पाठीशी होता, तरी सुद्धा अभिमन्यू वाचला नाही, कारण अभिमन्यू हा अपुऱ्या ज्ञानाच्या जोरावरती पुढे गेला होता. बरेचसे जे शेतकरी हे नुकसानीमध्ये जातात, कर्जबाजारी होतात, त्याचं कारण आहे की हे अभिमन्यूला फॉलो करतात, कुणाचं तरी ऐकतात, कुणाचा व्हिडिओ बघतात, त्याच्यातनं ते उत्साहीपणे जागृत होतात. मी डाळिंब लावणार, 1 एकर मध्ये 28 लाख रुपये मिळाले, असा व्हिडिओ आला रे आला की सगळ्या नर्सऱ्या पॅक होतात. कारण आमच्या सगळे संपर्कात असतात, नर्सरीवाले संपर्कात असतात, म्हणतात इतका अमुक अमुक व्हिडिओ आल्यामुळं इतकी रोपं आज बुक झालेली आहेत. पण ज्यानं 1 एकरामध्ये 28 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं किंवा 34 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं, त्यानं ती डाळिंब कशी पिकवली याची यशोगाथा बघण्यासाठी आपण त्याच्या घरापर्यंत, त्याच्या बागेपर्यंत जायचे कष्ट घेत नाही. याला म्हणतात अर्धवट ज्ञान. आपल्याकडे एक म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. डोंगर दुरून खूप चांगला दिसतो, पण पुढे गेल्यानंतर कसं होतं की ह्याच्यामध्ये काटे पण आहे, त्याच्यामध्ये दगड पण आहेत, आणि वाट जी आहे ती बिकट वाट आहे, ती एवढी सोपी नाही. मग तुम्ही म्हणाल तुम्ही हे सगळं अडचणीच का सांगताय पहिल्या? कारण अडचणी जेव्हा सांगतो आपण तेव्हा अडचणींच्यावरती मात करण्यासाठी तुमची विचार क्षमता, तुमची ती विचार करण्याची प्रणाली जागृत होते. इतर लेक्चर देणारे, व्याख्यान देणारे हे तुम्हाला फक्त हिरवळ दाखवतात, आणि तो ट्रॅप असतो, ट्रॅप, की त्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांनी यावं आणि त्याच्यामध्ये ते फसावं, आणि त्याच्यात त्याचा स्वार्थ दडलेला असतो. माझा इथं काही स्वार्थ नाही, कारण मला माझं प्रॉडक्ट विकायचं असेल तर ते तुम्हाला आता डिस्प्लेला दिसलं असतं, सगळीकडे बॅनर दिसले असतं, आणि मी पुढचे 2 तास माझ्या प्रॉडक्ट बद्दलच बोललो असतो. पण माझं असं स्पष्ट मत आहे की जर मूलभूत प्रश्न तसेच राहिले तर प्रॉडक्टला काही अर्थ उरत नाही.
आणि म्हणून ज्या लोकांनी डाळिंब लावलेलं आहे त्यांच्याकडे जी अडचण आहे, मग ती कुठलीही असू दे, अगदी सेटिंगची अडचण असू दे, मला मादी कळी व्यवस्थित मिळत नाही ती अडचण असू दे, पाकळी करपा डांबऱ्याची अडचण असू दे, तेल्याची अडचण असू दे, पिनहोल बोरची असू दे, जी अडचण माझ्याकडे आहे त्याचा पहिल्यांदा अभ्यास आपण केला पाहिजे आणि या अडचणीतनं मी येणाऱ्या मृगबहारामध्ये काय उपाययोजना करणार याच्यासाठी तुमचा स्वतःचा एक प्रबंध तयार असणं खूप गरजेचं आहे. डाळिंबाची लागवड किती बाय किती करावी ह्याच्यावरती सुद्धा त्या डाळिंब बागेत किती अडचणी पुढे येणार हे अवलंबून आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सूर्यप्रकाश हा सगळ्यात मोठा जंतुनाशक आहे. जगामध्ये त्याच्या इतका भारी जंतुनाशक कुठलाही नाही. सूर्यप्रकाश जसं सगळ्यात जगात भारी बुरशीनाशक म्हणून बोर्डोची नोंद आहे, ते रेकॉर्ड आजपर्यंत कुठलेही बुरशीनाशक तोडू शकलेलं नाही, तसं सगळ्यात चांगला बुरशीनाशक, सगळ्यात चांगला जंतुनाशक आणि फुकट कुठला असेल तर तो म्हणजे सूर्यप्रकाश. तुम्ही 2 ओळींच्या मधलं अंतर किती ठेवलेलं आहे, 2 ओळी झाडांच्या मधलं अंतर किती ठेवलेलं आहे याच्यावरती हे ठरणार आहे की या बागेमध्ये 2-3 वर्षानंतर प्रामुख्यानं कुठले रोग येणार, कुठल्या किडी येणार आणि हा शेतकरी 2-4 वर्षानं कशा प्रकारची शेती करणार हे मी आज पण सांगू शकतो. फक्त स्पेसिफिकेशन मिळालं तर आपण एका बॉन्ड वरती पुढची 3 वर्षाचं त्याचं भविष्य भाऊ आपण लिहू शकतो आणि ते भविष्य 4 वर्षानं उडूया असं जर ठरलं तर ते भविष्य 100% खरं ठरणार. डाळिंबाची लागवड करताना प्रामुख्यानं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या डाळिंब बागेतल्या प्रत्येक झाडाला, प्रत्येक फांदीला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. माझ्या डाळिंब बागेमधलं वातावरण कोंदट असता कामा नये. डाळिंब बागेमध्ये खेळती हवा असायला पाहिजे. ऑगस्ट-सप्टेंबर नंतर जे सकाळी पहाटे दव पडतं ते दव साधारणतः सकाळी सूर्योदयानंतर 1 ते 1.5 तासामध्ये माझ्या बागेतून इव्हॅपोरेट झालं पाहिजे, त्याचं बाष्पीभवन झालं पाहिजे. म्हणजे मला जर पुढं जाऊन बुरशीनाशकांचा खर्च कमी करायचा असेल, मला रोगमुक्त डाळिंब शेती करायची असेल तर सगळ्यात मोठी प्रायोरिटी ह्या गोष्टीला द्या. विद्यापीठ आपल्याला सांगतं की तुम्ही 14x8 वर लागवड करा किंवा 14x7 वर करा. आपल्याला असं वाटतं की मी जास्त रोपं लावल्यानंतर ती जास्त फळ देतील आणि मग मला उत्पन्न जास्त मिळेल. तर हा पूर्ण गैरसमज आहे. ह्याच्यामध्ये काडी मात्र सत्य नाहीये. तुम्ही जास्त झाडं लावली म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जास्त फळं धरू शकता हे कॅल्क्युलेशनच अत्यंत चुकीचं आहे. कारण झाड हे प्रत्येक स्क्वेअर मीटरवर किती प्रकाश संश्लेषणाच्या गतीनं काम करणार हे ठरलेलं आहे अगोदर. त्याच्यापेक्षा कुठल्याही रीतीनं तुम्ही त्याची गती वाढवू शकत नाही. त्यामुळं हा विचार जर तुमच्या डोक्यात असेल की मी जास्त झाडं 1 एकरमध्ये बसवेन आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न घेईल तर तुम्ही समजून चाला की तुम्ही 2 ते 3 वर्षानंतर मात्र अडचणीत येणार आहे. तुम्हाला 3 वर्षानंतर त्या बागेत चांगलं पीक घेणं मुश्किल होणार आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की स्पेसिफिकेशन काय आहे. 14x8 वर 14x7 वर जर तुम्ही लागवड करत असाल किंवा 13x7 13x8 वर लागवड करत असाल तर तुम्ही बऱ्यापैकी सेफ झोन मध्ये आहात. तुम्हाला अडचणी कमी येणार आहेत आणि त्या अंतरावरती पुढचे 10, 12, 15 वर्ष सुद्धा तुम्ही चांगलं ऍव्हरेज पीक त्या झाडावरती घेऊ शकणार. का तर तुमचं अंतर अगदी बरोबर आहे. दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे जमीन आणि त्यामध्ये करायचे काम. आपल्याकडे जुनी म्हण आहे की तण खाई धन. तण हे पिकाला घातक असतं. ते धन खातं म्हणजे काय, तुम्ही जर 4,500 रुपये किलोचं बकेट 0.42-47 सोडत असाल एकरी आणि जर त्या बुंड्यावरती भरपूर तण असेल तर त्यातलं 2,000 ते 2,500 रुपयाचं
04247 हे तुम्ही कणांना दिलेलं आहे. हे साधं कॅल्क्युलेशन आहे. आणि मी जेव्हा एखाद्या बागेत व्हिजिटला जातो अशी तणं असतील तर मी त्या शेतकऱ्याला म्हणतो की तुमच्या इतका दानशूर आणि मोठ्या मनाचा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. तो कसं काय साहेब? कारण तुम्ही जर 5,500-6,000 रुपयाच्या वॉटर सोल्युबलच्या बॅगा जर तणाला सोडत असाल तर तुमच्या इतका मोठा दानशूर ह्या जगात दुसरा कुठला आहे? सोनार त्याच्या दुकानातला कचरा कधीही रस्त्यावर आणून टाकत नाही. सोनाराच्या दुकानातला कचरा सोनाराने टाकलेला तुम्ही बघितलाय, त्याने आठवड करा, बरोबर ना? आणि म्हणून तो यशस्वी उद्योजक असतो. आता काही लोक आपल्या ह्या गोष्टीचा फायदा घेतात. तण काढणे ही सगळ्यात अवघड गोष्ट असते, कारण निंदणीला माणसं मिळत नाहीत, वेळेत ते जमत नाही, पाऊस पडला की ते पटक्यात वर येतं. मग काही लोकांनी ह्याचं मार्केटिंग करण्यासाठी सांगितलं की तण ठेवायला पाहिजे, बागेत भरपूर तण ठेवा. तण ठेवल्यानंतर फार चांगलं सेटिंग होतं. तण फक्त ग्रास कटरनं काढा, तण निंदून काढू नका. आणि आपल्याला ते फार चांगलं वाटतं जेव्हा एखादा मनुष्य आपल्याला हवं ते बोलत असतो, तेव्हा आपल्याला तो आवडतो, बरोबर ना? आपण सगळे शाळेत शिकलोय, सगळ्यात अवघड विषय कुठला असतोय? गणिताचा, बरोबर ना? गणिताचा शिक्षक पण कुणाला आवडत नाही आणि गणित हा विषय पण कुणाला आवडत नाही. पण ज्याची 12 खडी चांगली पाठ आहे, ज्याला 30 पर्यंतचे पाठ आहेत, त्याला मात्र गणिताचा तास आवडतो, बरोबर ना? मग जास्त संख्या मराठीच्या तासाला असते, इतिहासाच्या तासाला असते, कारण हे सोपं असतं. तसं एखादा वक्ता जर आपल्याला हवं ते बोलत असेल तर आपण त्याला डोक्यावर घेतो, हा बरोबर आहे, ह्याला सगळ्या शेतीतले प्रश्न माहिती आहेत. आणि मग आपल्याला सांगितलं जातं की तण तुम्ही ग्रास कटरने कट करा. तुम्ही सातत्यानं तण जर ग्रास कटरनं कट करत राहिला तर तुमच्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि तुमची जमीन सुपीक होते, बरोबर? आता ह्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमामध्ये एका प्रायव्हेट वक्त्यानं हे वक्तव्य केलेलं आहे. आणि पुढं BSc ऍग्री, MSc ऍग्री पासआउट झालेले शासनाचे अधिकारी बसलेले आहेत. मी ह्याच्या विरोधामध्ये माननीय कृषी आयुक्तांना एक पत्र लिहिलं की याला आधार काय आहे शास्त्रात, की तण ठेवल्यानंतर जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, याचं संशोधन कुठल्या संशोधन केंद्रात झालेलं आहे आणि त्याला आधार काय आहे? 1 वर्ष होऊन गेलं मग तुम्ही पत्र पाठवून अजूनही मला उत्तर आलेलं नाही. तुम्हाला हवे असल्यास मी त्या अर्जाच्या झेरॉक्स सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. मग माझं मत असं आहे की ज्या गोष्टींना आधार नाही अशा अशास्त्रीय गोष्टी जर सरकार स्वतः स्टेजवरून सांगत असेल तर ते सरकार, तो कृषी विभाग शेतकऱ्यांचं किती भलं करणार हा तसा मोठा प्रश्न आहे. तुम्ही डोक्यात हे पक्क ठेवा की ज्या अर्थी माझ्या बागेमध्ये तण आहे आणि मी त्याच्यावरती मात करू शकलेलो नाही तर मी 100% ह्या बागेमध्ये अडचणीत येणार आहे. तुम्ही म्हणाल का? मी एकाला विचारलं की तुम्हाला तण का ठेवले, तर तो म्हणाला सेटिंग होते तण असले की. म्हटलं कसं काय सेटिंग होते? तर तो म्हणाला मधमाशी येते तणावर बसायला. मी म्हणलं तू कधी मधमाशी तणावर बसलेली बघितलीस का? मधमाशी तणावर बसलेली तू कधी बघितलीस का? तर म्हणला नाही. मग तू हे गोष्ट जोडलीस कशी की तण असल्यानंतर मधमाशी बागेत येते? मधमाशी हा छोटा प्राणी असला तरी तो मनुष्याच्या हजारो वर्ष अगोदर या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे. त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता हे माणसाच्या हजारो पट पुढचा विचार करणारी आहे. मधमाशी हा छोटा जीव असून सुद्धा मधमाशी कधीही तुम्हाला घाणीवर बसलेली दिसणार नाही. मधमाशी ही सुगंधी फुलावर बसते. मग तणामध्ये अशी कुठली सुगंधी फुलं असतात? तर तो म्हणाला ती बारकी पांढरी पांढरी फुलं जी तणावर येतात ना त्याच्यावरती माशी बसते. म्हटलं माशी त्या फुलावरती बसायला नको आहे, माशी तुझ्या डाळिंबाच्या फुलावर बसायला पाहिजे. कारण ह्या तणाच्या पांढऱ्या फुलावर माशी बसून तुझं सेटिंग होणार नाही.
म्हणजे तू उलट त्या माशीला वर जाण्यापासून थांबवलंस, कारण तिचं काम खालीच व्हायला लागलं. त्यामुळे तुला बागेत माशी दिसेल, पण ती तुझ्या मादी कळीवरती बसलेली दिसणार नाही. कुठलीही प्रजाती जी आहे ती स्वतःची पुढची पिढी निर्माण करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असते. तण जेव्हा तुम्ही काढता ते पुन्हा आपली पिढी टिकवण्यासाठी प्रयत्न करतं की आपली प्रजाती ह्या पृथ्वीवरती राहिली पाहिजे. जेव्हा तुम्ही तण वरून कट करता ग्रास कटरनी, तेव्हा तणाची मुळं मात्र तुमच्या जमिनीमध्ये आहे तशी असतात, आणि ज्या ती मुळं तिथं आहेत त्यांना व्यवस्थित पाणी मिळते, ती पुन्हा ताकदीने फुटतात. वारंवार त्याच जमिनीमध्ये तण राहिल्यामुळं तुमच्या भुंड्यामध्ये की जो बेड आहे, जिथं डाळिंबाची लागवड आहे, त्या बेडमध्ये तणांच्या मुळ्यांची एक जाळी निर्माण होते, आणि ती डाळिंबाच्या पांढऱ्या मुळांशी प्रचंड स्पर्धा करते, आणि तिथं डाळिंबाच्या पांढऱ्या मुळीला ती काम करू देत नाही. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आणि वारंवार ग्रास कटरनी तण कट केल्यामुळं वर्ष 2 वर्षानंतर त्या बागेतली तण काढणं हे अत्यंत जिकिरीचं काम होऊन जातं. मागे 10-12 वर्षापूर्वी एक कन्सेप्ट या महाराष्ट्रात आली, झिरो बजेट शेती. झिरो बजेट म्हणजे 1 रुपया न टाकता लाखो रुपये मिळवा, अशी स्कीमच कुठं नाही. आहे कुठं नाही. जुने काही भूताचे पिक्चर तुम्ही बघितले असतील. आता ती भूत तेव्हा आम्हाला लहानपणी भीती वाटायची, आता बघितली हसू येतं. तर तो काळ तसा होता. मग ते मुंडकं कापलेलं प्रेत, म्हणजे मुंडकं एका शंकराच्या मंदिरात असायचं, ते धड दुसऱ्या मंदिरात असायचं. मग त्या हिरोला, आता हिरो म्हणल्यानंतर आगाऊपणा असतो त्याच्या अंगात, मग तो त्या गावात जातो, त्याला कळतं असं फार वर्षापूर्वी ते असं सैतान होता, भूत होता. मग तो ती पेटी आणतो लाकडाची, ते मुंडक्याची पेटी आणतो, ती जोडतो. मग तो पुजारी म्हणतो तू तुझी कणगळी कापून त्याच्या मानेवरती रक्त होत, मग तो जिवंत होईल. आणि मग तो तसं करतो आणि तो जिवंत होतो. बरोबर बघितले ना असं पिक्चर मध्ये. म्हणजे पुढचा सैतान जिवंत करायला तुम्हाला तुमची कणगळी कापावीच लागते, आणि रक्त हे पाजावंच लागतं, त्याशिवाय तो जिवंत होत नाही. मग हे एवढं सत्य माहिती असून सुद्धा लोक त्या झिरो बजेटला भरली, आणि त्यांनी काय नाही, मेहनत करायची नाही, तण काढायची नाहीत, निवांत राहायचं, पुढं तर म्हणजे शेतीकडेच जायचं नाही. आणि लोकांना ते फार चांगलं वाटलं की झिरो बजेट म्हणजे 1 रुपया न खर्चा खूप चांगलं उत्पन्न येणार. आणि त्या माणसाच्या मागे XYZ मी काही नाव घेणार नाही, गाड्याच्या गाड्या माणसं फिरायची अशा मंदिरांच्या मध्ये, कार्यालयामध्ये खूप मोठ्या मीटिंग. आणि तेव्हा बीजेपी सरकार 2014ला नवीन आलं, आणि ते म्हणाले सेंद्रिय शेती वगैरे भयानक काहीतरी प्रकार आहे, आणि ह्याला आपण प्रमोट केलं पाहिजे. कुणाला तर पद्मश्री देऊ आपण. कुणाला द्यायचा? हे झिरो बजेट वाल्याला पद्मश्री दिला. भारतामध्ये अनेक संशोधकांनी आपलं आयुष्य घालवलं संशोधन करण्यात. जेव्हा ही घटना घडली तेव्हा भारतभरातले कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या लोकांचं मनोबल खचलं. त्यांना आपलं काही खरं नाही, आपण आयुष्य घालवलं ह्या व्हरायटीज निर्माण करायला, नवीन संशोधन करायला. आणि काय होतंय, त्यांनी ह्याचे सगळे दावे खोडून काढले सायंटिफिकली. त्यांनी असे ट्रायल प्लॉट विद्यापीठात घेऊन दाखवले की हा अनसक्सेस फॉर्म्युला आहे, आणि तो व्यक्ती आज गायब आहे. सोशल मीडियामध्ये मला वाटतं बरेच वर्ष तो नाही आहे. एका विद्यार्थ्याने सांगितलं की जमिनीत मीठ टाका. तुम्ही ऐकलं असेल, जमिनीत काय टाका? मीठ टाका. मीठच जमिनीसाठी अमृत आहे. कुणी ऐकायचं कोणाचं? आणि असा मनुष्य राहुरी कृषी विद्यापीठाच्या आसपासच्या गावात जन्माला येतो, की ज्या राहुरी कृषी विद्यापीठानं भारताला अनेक व्हरायटीज दिल्या, अनेक संशोधनं दिली, अनेक मोठे PhD होल्डर जिथे जन्माला आले, झाले, घडले. त्याच्या आसपास त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये असा माणूस जन्माला येतो जो लोकांना सांगतो की जमिनीमध्ये मीठ टाका. तर तसंच ग्रास कटर मशीन विकत आणणं सोपं आहे, आणि मग आपल्याला ती सवय लागते ग्रास कटिंगची.
मग तुम्ही म्हणाल तुमचा एवढा विरोध का आहे तणांना? प्रत्येक कीटकाला स्वतःची वस्ती करण्यासाठी एक निवासस्थान पाहिजे असतं. मग ती आळी असू दे, रस शोषणारे कीटक असू दे, तो स्वतःचं घर तयार करत असतो. तण ही त्याचं परमनंट घर म्हणून जातात. आणि अशा बेडमध्ये ह्या सगळ्या प्रजातींचा वास सुरू होतो आणि तिथून तुमच्या बागेमध्ये पिन होल बोरर नावाची समस्या सुरू होते. गोष्टी खूप लहान आहेत, पण त्याचा अभ्यास कोण करत नाही. डाळिंबामध्ये आपण रोपं लावल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर आपण सगळ्यात पहिलं काम करतो ते म्हणजे बांबूची काठी आणून लावणं, बरोबर? बांबू मध्ये किडा सगळ्यात पहिला असतो. बांबू पोखरणारा किडा हा बांबू मध्ये असतो आणि तो आपण कुठं लावतो? बरोबर डाळिंबाच्या खोडाला लागून आणि त्याला बांधून टाकतो. आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही की मी हे काय करायला लागलोय. आणि तिथून पुढं त्या बागेमध्ये पिन होल बोरर ची समस्या सुरू होते. तुम्हाला जी काठी लावायची आहे ती जर तुम्ही 1.5 फुटापर्यंत डांबरामध्ये बुडवली, गरम डांबरामध्ये, आणि नंतर खवली, तर त्या प्लॉटमध्ये कधी पिन होल वगैरे येत नाही. प्रयोग करून बघा. आणि आहे तशी बांबूची काठी लावली तर तुम्हाला काठी लागल्याशिवाय राहत नाही, हे पण लिहून ठेवा. प्रयोग खूप सोपा आहे. अगदी 100 रुपयाचे डांबर आपण एखाद्या पत्र्याच्या डब्यामध्ये गरम करून त्यात जर काड्या ह्या बुडवल्या आणि त्या जर ठेवल्या तर आपला प्लॉट हा पिन होल बोरर मुक्त राहू शकतो. पण जेव्हा तुम्ही तण सांभाळता तेव्हा अनेक कीटक, अगदी मिलीबग पासून सगळे कीटक तिथं वस्ती तयार करतात आणि ते होस्ट म्हणून त्या डाळिंब पिकावरती पटक्यात अटॅक करतात. सगळ्यात मोठी समस्या डाळिंबातली जी आहे तेलेची, जो बॅक्टेरियल ब्लाइट आहे, झांथोमोनस ऍक्सिनोपोडिस पिलीपुनिके नावाचा जो हा वैशिष्ट्यपूर्ण बॅक्टेरिया आहे, तो स्वतः खूप मोठं स्थलांतर करू शकत नाही. तो खूप हवेच्या माध्यमातून पसरू शकत नाही. हवेच्या माध्यमातून पसरण्याचे चान्सेस फक्त 10% आहेत, कारण तो खूप जड आहे आणि तो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. त्यामुळे त्याला कोणीतरी वहन करावं लागतं, मग तो पसरतो. मग तो पसरतो कशातून? सगळ्यात मोठे पाणी, मजुरांची हाताळणी, अवजार, ह्याच्यामधून तो फास्ट पसरतो. जेव्हा एखाद्या प्लॉटवरती बॅक्टेरियल ब्लाइट असेल आणि तिथं स्प्रेइंग ऍक्टिव्हिटी होत असेल तर हा झांथोमोनस ऍक्सिनोपोडिस जो जीवाणू आहे तो तणावरती पडतो आणि त्या तणावरती रेकॉर्ड असा आहे की तो 54 डिग्री सेल्सिअस तापमानाला सुद्धा स्वतःला 6 महिन्यापर्यंत स्थिर राहू शकतो. किती डेंजर आहे बघा. तो 6 महिने सुप्तावस्थेमध्ये राहू शकतो आणि आपलं कामच अतिशय परफेक्ट असतं. आपल्या फांद्या सगळ्या तणांच्या वरती झुकलेल्या असतात, आपली फळं तणात लोळत असतात, बरोबर. आणि पुन्हा हा अटॅक झाडावरती होतो, पुन्हा स्प्रेइंग मधून तो पसरतो आणि रिपीटेडली अटॅक त्या बागेवरती व्हायला चालू होतो. फक्त तो फळांच्या पुरता मर्यादित न राहता तो काडीवरती येतो, खोडावरती येतो आणि शेवटी ती खोड अकार्यक्षम होतात आणि आपल्याला बाग काढायला लागते. जर ती बाग तणमुक्त असेल तर ही शक्यता 0% सुद्धा राहत नाही. मग राहतो काय विषय? हाताळणीचा. तो आपल्या हातातला हा विषय आहे. तिथे आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. म्हणजे जे मजूर येतात त्यांच्या कात्र्या स्टरलाइज करून त्यांच्या हातात देणं किंवा त्यांच्या कात्र्या न वापरता माझ्या स्वतःच्या कात्र्या वापरणं. म्हणजे आम्ही ज्या भागात खूप मोठ्या प्रमाणात काम करतो, जिथून डाळिंबाचा खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो, जिथे यशागाथा मोठ्या प्रमाणात आहे, त्या शेतकऱ्यांच्याकडे स्वतःच्या कात्र्या आहेत. त्यांनी 50 कात्र्या घेऊन ठेवलेल्या आहेत की तुमच्या कात्र्या आणू नका, माझ्या कात्रीने तुम्ही कट करा माझी बाग. मग त्यासाठी ते मजुरांच्या हातावरती सॅनिटायझर देतात, स्वच्छ करतात आणि मग त्यांना आपल्या बागेमध्ये एंट्री देतात. तर तिथं सुद्धा हे आपल्या हातातलं काम आहे. तर इथं पण आपण बॅक्टेरियल ब्लाइटला खूप चांगल्या पद्धतीने चेक अँड मेट करू शकतो. सगळ्यात
इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे तुम्ही बाग तणमुक्त ठेवा. मी असं वारंवार का म्हणतोय, झाड हे जमिनीमध्ये उभं आहे, त्याच्या परिपूर्ण वाढीसाठी लागणारे सगळे घटक ते फक्त जमिनीतून घेत आहे. म्हणजे त्याचा चरितार्थ थोडक्यात आपण म्हणूया की तो जमिनीवरती सुरू आहे. आणि अशा जमिनीमध्ये जर आपण त्याला प्रतिस्पर्धी निर्माण केला तर त्याला अन्न आणि पाणी घेण्यासाठी एक शत्रू तयार होतो आणि त्याचं कार्यक्षमपणे काम होत नाही. त्याला आवश्यक असणारे घटक त्याला पुरेसे पडत नाहीत. कारण तुमचा डोस कसा असतो, एकरी 0,52,34 8 किलो सोडा असं लिहिलेलं असतं पुस्तकात. मग तुम्ही 8 किलो सोडणार. पण ज्याच्याकडे अजिबात तण नाही त्याच्याकडे 0,34 8 किलो सोडल्यानंतरचा रिझल्ट वेगळा येणार. आणि ज्याच्याकडे गुडघाभर तण आहे त्या बागेमध्ये घोणस हा नावाचा साप आरामात फिरू शकतो, तिथं 0,52,34 चा रिझल्ट वेगळा येणार. बरोबर आहे. मी अशा बागा सुद्धा बघत नाही, बाहेरून बघतो साहेब तुम्ही चाललंय तुमचं अजून, म्हणजे कुठून तर तुमचा फायनान्स तुम्हाला मिळतोय, कदाचित तुमचं सगळं थकलं की जाणे येतं. कारण तुमच्या बागेत फिरून बघण्यात की जीवाची रिस्क घेण्यात काही अर्थ नाही. कारण तुम्हाला जर साधं हे कळत नाही की आपल्या बागेमध्ये गुडघ्यावर तण आहे आणि इथं फिरणं सुद्धा आरोग्याला घातक आहे. आणि अशी बाग तुम्ही पिकवली ना, आत या साहेब, आत या साहेब, काय आत भात शिजला की नाही बघायला एक कण पुरेसा आहे. म्हणजे आपल्याकडे पूर्वी लोक म्हणतात की अंगणावरून घराची कळा करते. जर अंगणामध्ये तुळशी वृंदावन असेल, सकाळी रांगोळी घातली असेल तर समजून चालायचं की ह्या घरातल्या बाईला वळण आहे. आणि जर ह्या गोष्टी नसतील तर अंगणातच हे समजायला हरकत नाही की ह्या घरातली बाई ही हिचं लक्ष आपल्या संसारापेक्षा टीव्हीतल्या मालिकेमध्ये जास्त आहे. त्यासाठी त्या बाईची मुलाखत घ्यायची काही गरज नाही, अंगण सांगते. मग ज्याच्याकडे तण एवढी भरपूर आहेत त्याच्या झाडाची हेल्थ काय असणार? पांढऱ्या मुळ्या शोधा म्हटल्यानंतर लोक म्हणतात टिकावान रे, साहेबाला पांढरी मुळी दाखवे. पांढरी मुळी ही ती 6 ते 7 इंचात असते. झाडाची अन्नद्रव्य आणि पाणी ग्रहण करणारी मुळी जी आहे ती 6 ते 7 इंचात असते. हा म्हणतो टिकावान, साहेबाला पांढरी मुळी दाखवे. आणि बिचारा धडपडतो, कधी कधी पांढऱ्या मुळ्या दाखवायचा प्रयत्न करतो, कधी कधी कुठली तरी पांढरी वस्तू त्याला दिसते, पण त्याच्यानंतर लक्षात येतं ही पांढरी मुळी डाळिंबाची नसून ही हराळीची पांढरी मुळी आहे. हा केविलवाला प्रयत्न जर आपला बागेत असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे कितीही मोठा फायनान्स असला तरीही तुम्ही डाळिंबाच्या शेतीमध्ये पैसे काही मिळवू शकणार नाही. कारण शेती हा राबण्याचा विषय आहे. तुम्ही तुमची बाग तणमुक्त ठेवा, चिमूटभर टाकलेलं सुद्धा झाडाला मिळायला पाहिजे, हा प्रयत्न करा. आणि बऱ्याचशा लोकांनी हे सांगितले की तण ठेवा, तण काढू नका, ग्रास कटर मिळते ते आणा, मारत राहा. त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही हे करत राहा म्हणजे आमची कंपनी चांगली चालेल, आमची घरदारं चांगली चालतील. तुमचे 7 बारे विकायला जरी निघाले तर मला काही कारण नाही, कारण घेणार आपण परत तेच करणार आहे. जसं ब्रिटिशांनी हा देश सोडताना काश्मीर हा प्रश्न तसाच ठेवला, कारण त्यांना माहित होते की हा प्रश्न जर सोडवून आपण गेलो तर हे काही शाणे लोक नाहीत, हे आपल्या पुढे जातील. म्हणून एक कायमचा आगाव जनावरांच्या गळ्यामध्ये एक लाकूड, त्याला आमच्याकडे लोणणं असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, गळ्यात अडकवलं जातं की जेव्हा ते जनावर जास्त पळायचा प्रयत्न करतं तेव्हा त्याचे गुडघे फुटतात. आणि मग त्या जनावरांची जेव्हा खात्री होते की हे गुडघे फुटणारे यंत्र आपल्याला लावलेलं आहे, ते आपोआपच थंड होतं. तसं तुमच्या बागेमध्ये ग्रास कटर आणा म्हटलं की त्याला माहित आहे की आता आपला कार्यक्रम झाला, ह्यानं जर आपलं ऐकून उद्या आणलं तर समजून चाला की आपण सेफ झोन मध्ये आहे, आपली औषधही चांगली खपतील, कीटकनाशकही चांगली खपतील आणि सगळं चालत राहील. का तर मुख्य प्रश्न सोडवायचा नाही, त्याला कायम गुंतवून ठेवायचं. ह्याच्याही पुढे जाऊन लोक सांगतात की तुम्ही काय करा, 2 लाईन टाका, त्याला 4 ड्रिपर टाका. काय करा,
4 ड्रिपर टाका. भोंडा गरगरीत भिजला पाहिजे. का असं सांगतात? कारण डाळिंबाचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर पाणी. पाणी हा डाळिंबाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. का? डाळिंब ही शुष्कपर्णी वनस्पती आहे. शुष्कपर्णी वनस्पतीची लक्षणं काय? ज्या वनस्पतीचं पान अतिशय लहान असतं आणि ज्या वनस्पतीला काटा असतो, ह्या वनस्पती शुष्कपर्णी गटामध्ये येतात आणि त्यांची पाण्याची गरज खूप कमी असते. म्हणून 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा बाभळी वाळून गेल्या नाही. आज जिथं राजस्थानमध्ये प्यायला पाणी मिळत नाही, तिथं पण काटेरी झुडपं 12ही महिने हिरवीगार असतात. त्यांना कोणी ड्रिपनं पाणी देत नाही आणि त्यांना कोणी मायक्रोन्यूट्रिएंट मारत नाही, तरी ती हिरवीगार असतात. तुमच्या गावामध्ये बघा, जिथं पडीक जागा आहे, जिथं कुणी जात नाही, अशा ठिकाणी सुद्धा लिंब, बाबळ अशी लहान पानं असणारी झाडं, काटेरी वनस्पती मात्र हिरव्या गरगरीत असतात की नाही? का? तर अत्यंत कमी गरजामध्ये स्वतःची जीवन क्षमता चालवण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना या झाडांची आहे. आणि त्यामुळं ह्याची जीवन रचना जेव्हा आपण बदलतो पद्धतशीरपणे, तर त्याला माहित आहे तो हुशार आहे सांगणारा. त्याला माहित आहे प्रॉब्लेम कधी येणार आहे, जेव्हा त्या जातीच्या विरुद्ध आपण काम करू तेव्हा प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला जर डाळिंबामध्ये अडचणी निर्माण करायची असतील तर काही करू नका. त्याला 2 लॅटरल टाकायला लावा आणि त्याला 4 ड्रिपर लावायला लावा. आमच्याकडे एक म्हण आहे, तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही. एखाद्याची दुश्मनी काढायची असेल तर त्याच्या संग भांडायचं नाही, गोड बोलून त्याला ट्रक घेऊन द्यायचा. काय करायचं? गोड बोलून त्याला ट्रक घ्यायला लावायचा. एकदा का ट्रक त्यांनी घेतला की त्याचा कार्यक्रम बरोबर असतो. त्याला रात्री झोप नाही. 2 वाजता ड्रायव्हर फोन करते, अडवले टोल नाक्यावर, पोलीस पैसे मागतोय. काय तिथं जाऊ शकत नाही, अडवले का बघायला. ड्रायव्हर पलीकडनं म्हणतोय भाडं एवढंच आहे, भरू का नको. ड्रायव्हर ठरवतोय 12,000, त्याला सांगतोय 8,000 ठरले. आणि हळूहळू त्या ट्रकचा मेंटेनन्स, पगार आणि तो ट्रक टिकवता ह्याची जमीन पण जाते, घरावर पण कर्ज होतं आणि शेवटी तो ट्रक जातो. म्हणून आमच्याकडे मन आहे की त्याच्याशी भांडायला जाऊ नका, त्याला गोड बोलून त्याच्याशी मैत्री करा आणि त्याला ट्रक तेवढा घेऊन द्या. तुम्हाला जे काही त्याचा कार्यक्रम करायचा आहे तो ट्रक आपोआप त्याचा कार्यक्रम पुढे लावतो. तसं डाळिंबवाल्याचा कार्यक्रम करायचा असेल तर त्याला गोड बोलून एवढंच सांगा की तू डबल लाईन टाक आणि 2 ड्रिपर टाक, 4 ड्रिपर टाक. त्याचा कार्यक्रम 100% लागतो. का? तर जेव्हा जास्त पाणी डाळिंबाला दिलं जातं तेव्हा डाळिंबाची शरीर रचना बदलायला सुरुवात होते. तुमच्याकडे तुम्ही प्रयोग बघितले असतील की डाळिंबाची पानं एवढी मोठी निघतात, एवढी मोठी बघितलं ना, अशी लांब पानं निघतात. कशामुळं? डाळिंबाचं पान असं असतं का? डाळिंबाचं पान अतिशय देखणं असतं, रेखीव असतं आणि ते अतिशय बारीक असतं आणि त्या बारीक पानामध्ये चौकी बसते. शेळीच्या कानासारखे असे लांब 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 जी पाने येतात त्याला चौकी बसत नाही. आणि शेतकरी मला फोन करतो, साहेब ते तुमचं मॅक्स प्रो मारू का, कळी येईल का? म्हणून तुझा फोटो टाक. आणि शेळीच्या कानासारखी त्याची पानं बघितली म्हणतो तू नको वापरू आता. तो म्हणतो का? मला लई इच्छा आहे वापरायची. मी म्हणतो तुझा कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे तू आता हे प्रॉडक्ट नव्हे, जगातला ब्रह्मदेव जरी आला तरी तुला काही चौकी बसून माझी कळी काही निघणार नाही. तू काय ह्याच्यात लय प्रयत्न करत बसू नको. का? सगळ्या ठिकाणी औषधच काम करत असं नाही. औषधानं काम करण्यासाठी तिथं पोषक परिस्थिती असावी लागते, तेव्हा ते औषध काम करतं. जेव्हा डाळिंबाला सातत्याने जास्त पाणी दिलं जातं तेव्हा डाळिंबाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अतिशय फास्ट व्हायला चालू होते आणि आगारा काढून 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 माणूस बेजार होतो. आगारा म्हणजे काय? झाडातलं स्टोरेज वॉटर शूटच्या नावाखाली झाड फेकायला चालू करते. कारण तुम्ही त्याला पंपच एवढं केलंय, कुठून तरी त्याला बाहेर फेकणं गरजेचं आहे.
त्याच्या गरजेपेक्षा जास्त पाणी तुम्ही त्याच्या शरीरामध्ये जाणीवपूर्वक घुसवलेलं आहे आणि मग ते पाणी त्याला त्याच्या शरीर रचनेप्रमाणे कुठंतरी बाहेर टाकणं गरजेचं आहे. म्हणून त्या शूटला नाव आहे वॉटर शूट. बरोबर ना? वॉटर म्हणजे पाणी आणि शूट म्हणजे फुटवा, पाण्यामुळं आलेला फुटवा. एवढं क्लिअर असताना आपल्याला कळत नाही. आता अजून काय सांगायला पाहिजे? त्या फुटीचं नाव शास्त्राने सांगितलंय की ही वॉटर शूट आहे. म्हणजे जर ही वॉटर शूट माझ्या जागेमध्ये जास्त निघते त्याचा अर्थ माझं पाण्याचं गणित कुठं चुकलं हे समजायला हरकत नाही आपल्याला. पण आपण ते काही करत नाही. आपला कार्यक्रम असतो किती तास सोडू, किती दिवसांनी सोडू, अजून किती टाकू. ह्याच्याही पुढं लोकांना जेवढं आपण दमू तेवढी स्वतःची प्रतिष्ठा होते. या नावाखाली लोक शेतकऱ्यांना अक्षरशः द्रविडी प्राणायाम करायला लावतात. झिंक ह्या पाईप मधनं सोड, फेरस ह्या पाईप मधनं सोड, पोटॅश सोडताना ह्या लॅटरल मधनं सोड आणि फॉस्फरिक सोडताना ह्या लॅटरल मधनं सोड. आणि लोकांना ऐकताना इतकं भारी वाटतं. हे खरं ज्ञान आहे. असं काहीतरी पाहिजे. ह्याला पाईप वेगळी, ह्याला पाईप वेगळी. आपण जेवतो पण ह्याच तोंडाने आणि बोलतो पण ह्याच तोंडाने. मग जर दोन्ही देवाने देतानाच एका ठिकाणी दिले तर पोटॅशला वेगळी पाईप आणि फॉस्फरसला वेगळी पाईप कुठले शास्त्र? पण शेतकऱ्यांना अडचणीचं करून सांगितलं की त्यांना वाटतं हा डॉक्टर हुशार. ह्यानं भारी सांगितलं. म्हणजे जे औषध कुठल्याही मेडिकल मध्ये मिळत नाही तो डॉक्टर चांगला. त्यानं लिहिलेलं 7-8 मेडिकल मध्ये चौकशी मिळतच. डॉक्टर कुठंच मिळत. अहो हे स्टँडर्ड आहे. मेडिकल वाल्यांची लायकी नाही गोळी ठेवायची. आम्ही चांगलं गुरुताला आणतो काय डॉक्टर हुशार. मेडिकल वाल्यांचीच पातळलेला आहे. ही गोळीच मिळत नाही. गोळी असते 50 पैसे आणि नंतर कळते ह्याला ही गोळी बंद होऊन वर्ष झालं. एखादा शहाणा मेडिकलला म्हणतोय तुला फसवलंय, त्या डॉक्टरला काही कळत नाही लगा, ते BMS आहे, ही गोळी शासनानं बंद करून 1.5 वर्ष. पण ह्याला तोपर्यंत काय वाटत असते ही गोळी भारी. तसं अवघड करून सांगितला विषय की शेतकऱ्यांना वाटते हा खूप तज्ञ आहे आणि अशी काहीतरी शेती केली पाहिजे. अरे दादांनो, तुमचे माझे वडलोबाजी आजोबा पंजोबा खापर पंजोबा शेतकरीच होते. त्यामुळे जमीन कशी निंदायची, पीक कसं पिकवायचं, पीक पाणी आणि खत कसं घेते, आता हे आम्हाला शिकवायला लागावं. एवढ्या पिढ्या आम्ही नांगर धरला आणि आता आम्हाला हे शिकवावं लागावं की झाड पाणी कसं पिते. त्यामुळे सांगणाऱ्यांची चूक नाही, चूक आमची आहे. अनुग्रह कुठल्या माणसाकडनं घ्यावा हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण जर खरात महाराजाकडनं माळा घालत असतो तर आपला टेबलवर कार्यक्रम एक दिवस होणार का, तर गुरुचा आपण टेबलवाला केला. तसं तुम्हाला शेती हा विषय शिकवायची काही गरज आहे. शेती तुमच्या रक्तात आहे. तुम्ही पिढ्यानपिढ्या जी शेती पिकवलेली आहे त्या जमिनीचा कस तुम्हाला माहिती पाहिजे, रचना माहित पाहिजे. नगर मधला माणूस आणि नाशिक मधला माणूस मला फोन करून विचारतो साहेब पाणी किती देऊ. भाऊ तो काय विचारतो, साहेब पाणी किती तास देऊ. त्याची बाग किती दिवसाची माहित नाही, फळं किती आहेत माहित नाही, किती वर्षाची बाग आहे माहित नाही, ह्याच्या शेतीमध्ये मुरुम किती फुटावर मला काही माहित नाही. आणि हा रात्री 10ला मला फोन करतो पाणी किती देऊ. आता अशा माणसाला काय उत्तर देणार. मग आम्ही वैतागलेलो असतो, दिवसभर प्लॉट बघितलेले असतात, 100-125 फोन उचललेले असतात. 10 वाजता अशा माणसाने फोन केला की सरळ कळतं की हा आगाव कॅरेक्टर आहे, ह्याला हे पण कळत नाही की हे विश्रांतीच टाइम. मी म्हणतो लाईट किती तास असते तुझ्याकडे, ते म्हणते असते 7 तास, 7 तास. का तर खोडील माणसाबरोबर खोडच केली पाहिजे. त्याला चांगलं समजून काय करणार नाही. जमीन कसतोस तू, झाडं लावलीस तू, तुझ्या जमिनीचा पोत कसा आहे, 7 ते 8 इंच जमीन भिजवण्यासाठी मला किती तास पाणी द्यावं लागेल ह्याचं कॅल्क्युलेशन सांगलीत बसलेला प्रकाश मराठे करेल का रोज त्या शेतात राबणारा तू स्वतः करशील. बरोबर ना. मी काही चुकीचं करत असेल तर हात वर करा. मला असं वाटायला नको की मी सगळं बरोबर बोलतोय.
कारण मी सुरुवातीला सांगितले हे व्याख्यान नव्हे, हे चर्चासत्र आहे. मग आपण अशा चुकीच्या उत्तराकडनं चांगल्या उत्तराची अपेक्षा जर चुकीच्या प्रश्नाकडनं करत असू, प्रश्न चुकीचा आहे, त्याला योग्य उत्तर मिळण्याची अपेक्षा तुम्ही सुद्धा घेऊ नका. तुम्ही जी जमीन कसताय, तुम्हाला माहिती पाहिजे माझ्या झाडाच्या पांढऱ्या मुळ्या 7 ते 8 इंचात आहेत आणि त्या भिजण्यासाठी मला किती तास पाणी द्यावं लागेल, त्याचं कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करायचं आहे. ते कोणाला विचारून, पंचांगवाल्याला विचारून, आम्हा दोघांना पण विचारून त्याचं काय फायदा नाही. दुसरं लक्षण आहे ना, फळाचं तोंड पुढचं दाखवते तुम्हाला की पाणी कमी आहे का जास्त आहे. जर फळाचं तोंड मिटलेलं असेल व्यवस्थित तर समजा पाणी ओके आहे. जर ते असं पसरत असेल तर समजा त्यात पाणी कमी पडते. ते झाड तुमच्याशी बोलते ना, तुम्हाला लक्षणं दाखवते ना. पण आपला करेक्ट कार्यक्रम काय, आज काय मारू, 4 दिवसाने काय मारू, 15 दिवसाने काय मारू, 2 महिन्याने काय मारू. म्हणजे पोरग अजून दवाखान्यात आहे तोपर्यंत कुंडली याची तयार, आणि अजून डिस्चार्ज पण मिळाला नाही बायको, तो म्हणते दाखवलं डॉक्टर होईल असं लिहिले. तर मी म्हटलं जनावराचा की माणसाचा, नाही ते लिहिलं नाही. मग म्हटलं कसली कुंडली लागा. जर कुंडलीवाल्यानं जर डॉक्टर होते लिहिले तर कंसात हे लिहायला पाहिजे तर जनावराचा होईल का माणसाचा होईल. म्हणजे अपेक्षा आपल्या किती आहेत. तर अशी कुठली कुंडली नाही. लोक आम्हाला म्हणतात चार्ट दे की जरा तुमचा चार्ट. शेती ही काही इंडस्ट्री नाही की एका चार्टवर चालल्यावर ते तयार होईल. तिथं रोजचे स्प्रे बदलणार आहेत, क्लायमेट कसं आहे, टेम्परेचर कसं आहे, ह्युमिडिटी कशी आहे, पाऊस किती पडला, ह्याच्यावरती औषधं बदलणार आहेत. असा जर एखादा त्याचा प्रिंटेड चार्ट असता तर सगळ्यांनी तशी शेती केली असती, तर ते शक्य नाही. आणि म्हणून तुम्हाला जर यशस्वी डाळिंब बागायतदार व्हायचं असेल तर सगळ्यात अगोदर लक्ष द्या तुमच्या जमिनीवरती, मातीवरती लक्ष द्या. जर इथं लक्ष नसेल तर तुम्हाला यशाची गॅरंटी अतिशय कमी आहे. आणि जर तुमची जमीन चांगली असेल, तुमच्या जमिनीची स्वच्छता चांगली असेल तर तुम्हाला डाळिंबामध्ये यशस्वी उत्पादन घ्यायला कुणीही अडवू शकत नाही. ज्यांच्या 2 लॅटरल आहेत त्यांनी एकच लॅटरल टाका आणि दोन्ही झाडांच्या मध्ये एकच ड्रिपर टाका. तुमचे ह्या निर्णयानं 50% बागेतले प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. बरोबर. त्यानंतर प्रश्न येतो मग जमीन, व्हरायटी, पाणी, आणि त्यानंतर मग सगळ्यात 4-5 नंबरला जो येतो म्हणजे आपण जर एक चार्ट बनवला की डाळिंब शेतीचं जर एक महत्वाचे मुद्दे, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे माती, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पाणी, तिसरा महत्वाचा मुद्दा आहे व्हरायटी, चौथा महत्वाचा मुद्दा आहे कीटकनाशक, बुरशीनाशक, आणि 5वा मुद्दा आहे खत. असे 5 घटक आहेत आणि ज्याच्यावरती तुमचा जास्त फोकस आहे ती म्हणजे खत आणि कीटकनाशक, बुरशीनाशक. माझ्या मते त्याचा क्रमांक 4-5 वर आहे, पण तुम्ही त्याला प्रायोरिटी जास्त दिलेली आहे. म्हणजे शेतीचा चार्ट हा असा पाहिजे 1, 2, 3, 4, 5. आपण काय केले, हा शेतीचा कॅलेंडर उलट केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा रासायनिक खत, वॉटर सोल्युबल्स, इम्पोर्टेड कंपन्या, नंतर कीटकनाशक, बुरशीनाशक, ह्याच्यावरती खूप फोकस. त्यानंतर मग व्हरायटी, त्यानं लावली म्हणून मी लावली. आपल्या व्हरायटीचं स्पेसिफिकेशन काय आहे हे माहित पाहिजे, त्याचं कॅरेक्टर्स काय आहेत माहित पाहिजे, ही किती दिवसात निघणार आहे, आणि मग ती एवढ्या दिवसात मॅच्युअर होणार तर मी पोटॅश कधी दिलं पाहिजे, फॉस्फरस कधी दिला पाहिजे, बोरॉन कधी दिला पाहिजे, कॅल्शियम कधी दिला पाहिजे, हे त्या व्हरायटीच्या कालावधीवरून ठरणार. नंतर आलं पाणी, त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. आणि सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे जमीन, त्याच्यावरती तर आपण अजिबात विचार करायला तयार नाही. कॅलेंडर उलट झाल्यामुळं आपली अर्थव्यवस्था उलटी झालेली आहे. जर तुमची अर्थव्यवस्था सरळ करायची असेल तर हे उलट झालेलं कॅलेंडर सरळ करा. ह्याला दुसरा कुठलाही जादुई फॉर्म्युला नाही आहे. कॅलेंडर सरळ करा. पहिला मुद्दा जो आहे तो जमीन, त्याच्यावरती विचार करा. नंतर पाण्यावरती विचार करा. नंतर व्हरायटीचा विचार करा.
आणि कीटकनाशक, बुरशीनाशक, खते ह्याचा शेवटी विचार करा. तुमची अर्थव्यवस्था रुळावर आल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या गोष्टीला आपण किती महत्व द्यावं हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर अनावधानानं आपल्याकडं जो काही वेळ आहे तो आपण एका चुकीच्या गोष्टीला देतो आणि महत्वाच्या गोष्टीला वेळ द्यायला आपल्याला तो वेळच आपल्याकडे नसतो. म्हणून येणाऱ्या मृग बहारामध्ये तुम्हाला जर समस्या डाळिंबातल्या कमी करायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा हा विचार करा की मी रेस्ट पिरियडला किती काम केलंय. म्हणजे अजून तुमचा 1 महिन्याचा तरी रेस्ट पिरियड आहे, बरोबर ना. मी बोर्डोचे किती चांगले स्प्रे दिलेले आहेत, मी काडी मॅच्युअर होण्यासाठी काय केलेलं आहे, मी काही प्रयत्न केलेत का, माझी काडी कितपत पिकलेली आहे, माझी पानं कितपत निब्बार ज्याला म्हणतो आपण, निबारच म्हणतात नाही का त्याला. आणखी दुसरं हे जून, माझी पानं किती जून झालेली आहे ह्याचा विचार मी पहिल्यांदा केला पाहिजे. आम्ही काय करतो, आम्ही बामणाकडे जाऊन त्याला 11 रुपये देऊन त्याला विचारतो इथरेल कधी मार. आता त्या बामणाने कधी गणच हातात धरली नाही आणि तो बामण सांगतो आम्ही इथरेल कधी मारायचं. बरं, त्या पंचांगाप्रमाणे इथरेल मारल्यावर पण ह्याचा एक्सपोर्ट झालेला इतिहास नाही. हा कायम याची सोसायटी पेंडिंग आहेच. मग ते पंचांग काय कामाचं. तर इथं मुहूर्त काय काम करत नाही. वनस्पतीचा एक नियम आहे, जेव्हा पान म्हातार होतं तेव्हा ते झाडावरून आपोआप खाली पडतं. चिंचेची पानं पडतात त्याला इथरेल मारावं लागत नाही, लिंबाची पानं पिवळी पडून पडतात त्याला इथरेल मारावं लागत नाही. आपण डाळिंबाचं पान मॅच्युअर करण्यासाठी त्याच्यावरती रेस्ट पिरियड मध्ये काहीही प्रयत्न करत नाही. त्यामुळे ते पान म्हणते मला अजून जगायचं आहे. काय म्हणते, अजून मला जगायचं आहे. कारण 45 वर्ष झालं अजून लग्न झालं नाही, त्यामुळे ते म्हणते अजून मला जगायचं आहे. पण जो 70-80 वर्षाचा म्हातारा झाला तो म्हणते आता माझ्या नातवाचं सुद्धा लग्न झालं, सगळं बघितलं मी, विहीर पण पाडून बघितली, घर बांधून बघितलं, रान घेऊन बघितलं, आता काय जगण्यासारखं जेवढं होतं मी बघितलं, आता काय देवाने नेलं तर नेऊ दे कधी पण, बरोबर ना. मग त्या म्हाताऱ्याला नगरला न्यायला लागले तर ते म्हणते कशाला बाबा, काय नगरला नको, माझ्या ह्या घरात माझा जीव जाऊ दे, मी खूप समाधानी आहे. पण ज्या म्हाताऱ्याला अडकलं असतं ते म्हणते नाही पायपा घाला पण मला ठेवा, पायपा घाला पण मला ठेवा. तसं पान जर मॅच्युअर नसेल तर ते पान जागा सोडत नाही, कारण त्याचं आयुष्यमान अजून पूर्ण झालेलं नाही. आणि म्हणून लोक म्हणतात साहेब आम्ही 2 वेळा इथरेल मारलं तरी पान गळत नाही. इथरेल डुप्लिकेट आले काय मार्केटमध्ये हे मलाच विचारत. डुप्लिकेट इथरेल आलेलं नाही, तुझी प्रॅक्टिस डुप्लिकेट आहे, बरोबर. गावातल्या 4 बागांची पानगळ होत असेल आणि तुझी पानगळ होत नसेल तर तू स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला इथरेल चांगली पानगळ व्हायची असेल तर रेस्ट पिरियडला काम करणं गरजेचं आहे. रेस्ट पिरियडला 0050 चे स्प्रे करणं, पोटॅशियम सोनेटचे स्प्रे करणं, बोरोज मिश्रणाचे स्प्रे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. रेस्ट पिरियड मध्ये झोपा काढून आम्हाला यश गाठता येत नाही. जेव्हा बागेवरती माल असतो, मी पहिल्यांदाच व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटलंय की बोर्डो मिश्रण हे जगातलं सगळ्यात उत्कृष्ट बुरशीनाशक आहे. त्याच्यावरती जगभरातल्या सायंटिस्ट लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. मग जर ते एवढं चांगलं बुरशीनाशक आहे पण आम्हाला ते बनवता येत नाही आणि मग कुठं स्कॉर्चिंग येतं, कुठं त्याची रिॲक्शन बघायला मिळते आणि फळं असताना आम्ही ते इच्छा असून वापरू शकत नाही. पण रेस्ट पिरियड मध्ये असा कुठलाही धोका नसतो. त्यामुळे रेस्ट पिरियड मध्ये अगदी आठवड्याला 1 बोर्डो स्प्रे मी अगदी झाड भिजवून घेऊ शकतो. म्हणजे माझ्या खोडावरती काही बुरशीजन्य आजार असतील, जीवाणूजन्य आजार असतील तर त्यांना कंट्रोल करायला तेव्हा माझ्याकडे फुल चान्स आहे, मी चांगलं कव्हरेज करू शकतो. त्यामुळे रेस्ट पिरियडचे 3-4 महिने जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे आणि ते काम दिसतं इथरेल पासून पुढं. जर काडी मॅच्युअर झाली नसेल तर त्या काडीमध्ये लवकर चौकी बसत नाही, कारण त्याच्यात स्टोरेज नसतं आणि मग मादी कळी लवकर येत नाही. आणि मग लोक म्हणतात मादी कळीसाठी तुमचं प्रॉडक्ट आहे ते मी वापरू का.
बरोबर ना? आता एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर तिची मासिक पाळी वेळेवर चालावी म्हणून गोळ्या औषधे देऊ शकतो, पण शेवटी ह्या गाड्याचं काम ह्या गाड्यालाच करायचं. डॉक्टर गोळ्या आणल्या अजून काय गुड न्यूज मिळेल असं म्हटलं तर गोळीवाल्यानं काय करायचं? बरोबर ना? गोळी ती परिस्थिती निर्माण करेल, पण काम तुला करायचं. तसं टॉनिक त्याचं काम करणार आहे. काय करेल ते? स्टोरेजचं रूपांतर माझ्या कळीमध्ये करेल आणि भरपूर फुलकळ्या देईल, पण मुळात स्टोरेज असायला पाहिजे ना. तर स्टोरेज घडवण्यासाठी तुम्ही रेस्टिंग पिरियडला काम केलं पाहिजे, तर तुम्हाला सेटिंग चांगलं मिळू शकतं. दुसरी गोष्ट, जे लोक आता मृग वाहन धरतायत, अवकाळी पाऊस झाला, जास्त पाऊस झाला तर पाणी माझ्या जमिनीतून पटक्यात कसं बाहेर पडेल ह्याच्यासाठी प्रोव्हिजन केलं पाहिजे. डाळिंबाच्या जमिनीला जर जास्त पाणी राहिलं आणि ते थांबलं तर तुमची त्या बहाराची सगळी सिस्टम कोलमणार आहे. पाणी थांबणार नाही याची पुरेपूर दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. आणि मग त्यानंतर आहे रोग व्यवस्थापन, कीटक व्यवस्थापन. त्यासाठी अनेक कंपन्यांची अनेक औषध आहेत, पण ती चांगल्या चांगल्या स्टेजला आपण वापरली पाहिजे. जर आपण वेळेत कामं करत गेलो, आपली एक धारणा असते की माझ्याकडे तो रोग नाही, माझ्याकडे ती कीड नाही, मग मी कशाला फवारणी करू. तर ही धारणा थोडीशी चुकीची आहे. लहान मुलाला गोवर येतो म्हणजे अंगावरती फोडं उठतात, तर गोवराचा विषाणू हा त्याच्या शरीरामध्ये 10-12 दिवस अगोदरच घुसलेला असतो. त्याची रिॲक्शन म्हणून त्याला ताप येतो आणि त्याच्या अंगावरती फोड निर्माण होतात. आपल्याला असं वाटतं की आता फोड आलेत म्हणजे आता गोवर आलाय. नाही, गोवर तर 12 दिवसापूर्वीच आलाय. त्याची व्हिजिबल लक्षण आता दिसत आहेत. तसं आपल्या बागेमध्ये सुप्त पद्धतीने जीवाणू कार्यरत असतो, बुरशी कार्यरत असते, कीटक अंडी घालून तिथं सुप्तावस्थेमध्ये असतात. आपण गाफील न राहता आपण महिन्याच्या महिन्याला 15 दिवसाला जे काही शेड्यूल आहे ते आपण करत गेलो पाहिजे. आजार आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा तो यायच्या अगोदर जर प्रोव्हिजन केलं त्याचं, तर तुमची ऐन वेळेस धावपळ होत नाही. आता इथं मीड सांगवीला डाळिंबुरू आकाराम भाऊंचे प्लॉट आहेत कन्सल्टिंगचे. तुम्हाला जवळ आहे म्हणून सांगतो, एखाद दिवशी वेळ काढा त्या सगळ्या बागा बघा. म्हणजे आमचे शरद भाऊ आहेत, तुम्हाला दाखवतील बागा, किंवा यशराज एवढ्याचे मालक इथे आहेत गाडीकर, ते तुम्हाला बागा दाखवतील. 4 एकरची बाग, 5 एकरची बाग, 2 एकरची बाग, अख्खी फिरा आणि एका पानावरती ठिपका असेल तर मला तिथं फोन करा की इथं मी या बागेत आहे आणि या पानावर मला ठिपका दिसलाय, ह्या फळावर ठिपका दिसलाय. त्या सुद्धा बागा आज 42-43 डिग्री टेम्परेचर मध्ये गेले 2 महिने बोलता येतच ना. मग त्या कशा रोगमुक्त राहिल्या? वेळेत कामं करणं, कामाला प्रायोरिटी देणं, हे जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. प्लॅनिंग चांगलं असेल तर ह्या गोष्टी आपोआप घडतात. आज त्या गावातली लोक, एक काळ असा होता की खूप तेलाने बेजार झाली, आमच्याकडे आले. शरद भाऊनी मला फोन केला की तुम्ही तेलाबद्दल असं काहीतरी संशोधित औषध आणलेलं आहे. आणि मला वाटतं ह्या गावातल्या सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या ओळखी माझ्या तेल्यामुळे झाल्या. काही लोकांनी मागच्या वर्षी ऑनलाईन मागवून ते वापरलं, त्यांचं नुकसान थांबलं. आनंद आहे या गोष्टीचा. पण म्हणून मी तुम्हाला असं सांगेन, तेल्याचं औषध जरी माझ्याकडे असलं तरी मी तुम्हाला सांगताना हे सांगेन की तो येऊच नाही अशी सिस्टीम तुम्ही करा. भले माझी बाटली नाही विकत घेतली तर मला आनंद आहे त्यात, पण तुम्ही तुमच्या बागेची स्वच्छता हाताने अशी ठेवा की तेल्या तुमच्या बागेत येणारच नाही. आणि त्यातनं पण कर्मधर्म संयोगाने आला तर तो ह्या औषधांनी कंट्रोल होऊ शकतो. पण मला तेल्याचं औषध विकायचंय म्हणून मी तुम्हाला चुकीचं सांगणं, पाणी जास्त सोडा, त्यांना अजिबात काढू नका, त्यांना ही झाडापेक्षा मोठी दिसली पाहिजेत, तर माझं काम हे अत्यंत सोपं होणार आहे. पण मी गुरुदेश्वर महाराजांचा भक्त आहे, मी नाथ संप्रदायाचा एक शिष्य आहे आणि मी खोटं काही करून मी काही करणार नाही. तुम्हाला कडू जरी लागलं तरी मला ते सांगणं गरजेचं आहे, कारण ते केल्याशिवाय तुम्ही ह्यातनं बाहेर येत नाही.
त्यामुळं प्लॅनिंग करा, बहाराचं चांगलं प्लॅनिंग करा, कुठल्या वेळेस काय खतं सोडायला पाहिजेत ह्याचं कॅल्क्युलेशन ठेवा. हे योग्य आहे की अयोग्य आहे हे 2-4 जणांचा सल्ला घ्या. एका सल्ल्यावरती तुम्ही जाऊ नका. बरोबर, सगळ्यांचा सल्ला घ्या. आज आकाराम माळींच्या सारखे ते स्वतः डाळिंब कन्सल्टंट आत्ता बनले, पण ते मुळात डाळिंबाचे एक्सपोर्टर आहेत. आता माझ्यासारख्याच माणसांनी त्यांना विनंती करून, भाऊ तुम्हाला जायला लागते, भाऊ तुम्हाला यायला लागते, मग ते आमच्या बरोबरच येतात, कर्नाटकला येतात, इथे बीडपर्यंत व्हिजिट करतात, पंढरपूरला अनेक बागांना व्हिजिट करतात. म्हणजे मी त्यांना म्हटले की भाऊ तुम्ही इतकी चांगली प्रॅक्टिस आहे तुमची, सातत्यानं 10-15 वर्ष झालं तुम्ही डाळिंब एक्सपोर्ट करताय, तुमच्या डाळिंबावरती कुठे ठिपका सुद्धा नसतो, तर हे नॉलेज थोडं लोकांना मिळालं तर त्यात काही गैर नाही. आणि तुम्ही थोडंसं लोकांना द्या सल्ला. त्यांचं स्वतःचं शेड्यूल अत्यंत बिझी आहे, पण तरी सुद्धा ते शेतकऱ्यांच्याकडे जातात, प्लॉटला व्हिजिट करतात. आम्ही कुठेतरी कमी पडतो, पण आमच्या पुढे 10 पावलं ते असतात. म्हणजे आम्ही डाळिंब बागाच्या ह्या कोपऱ्यात असतो तोपर्यंत भाऊ त्या कोपऱ्यातनं फिरून बघून आलेले असतात, आणि मग ते आम्हाला सांगतात तिथं अशा झाडाला असंच आहे. म्हणजे एक जी नजर असते, जो बारकावा असतो तो त्यांच्याकडे आहे. ते फक्त कन्सल्टंट नाही तर ते मोठे एक्सपोर्टर आहेत. त्यांच्या बागा तुम्ही आत्ता पण फळावरती आहेत, कधी या. ह्या लोकांना मी मीठ सांगवीच्या काय सांगितलं होतं पहिल्यांदा, ते मला फोन करायचे की तुम्ही या, आम्ही अशा बॉर्डरवर आहे, आम्हाला जर मी म्हणलं तुम्ही पहिल्यांदा इथं या, कामाची पद्धत तुम्ही समजून घ्या. जर खाली बेसिक कामं जर तुमची करायची तयारी नसेल आणि तुम्हाला फक्त असं वाटत असेल की तुम्ही चांगली औषधं खतं आम्हाला लिहून द्या, तर तुमची पण काम करायची पद्धत चुकीची होणार आहे, माझी पण काम करायची पद्धत चुकीची होणार आहे. त्यामुळे तुम्ही या, कामाची पद्धत समजून घ्या, कशा पद्धतीने काम करायला लागणार आहे हे पहिल्यांदा बघा. तुमची जर तयारी असेल अशा पद्धतीने काम करायची तर मग आम्ही येऊ शकतो. पण ह्या गोष्टी करण्याची जर तुमची तयारी नसेल तर मीच काय, स्वतः ब्रह्मदेव जरी येऊन कन्सल्टिंग करत बसला, आज हे उद्या ते, तरी ही काय बाग वाचत. त्यामुळे जिथं चुका आहे तिथंच त्या तुम्हाला दुरुस्त करायला लागतात. तुमचा हा भाग मगाशी शरद भाऊनी सांगितले की एकेकाळी अतिशय नावा रूपाला आलेला हा भाग आहे. मी तुम्हाला आज पण मोठ्या जबाबदारीने सांगतो, डाळिंबा इतके पैसे दुसऱ्या कुठल्याही पिकात होते. काय म्हणतो मी, डाळिंबा इतके पैसे दुसऱ्या कुठल्याही पिकात होत नाही. दुसरी गोष्ट, डाळिंबा इतका कर्जबाजारी शेतकरी दुसऱ्या कुठल्याही पिकात होत नाही. कारण मला सत्य बोललं पाहिजे. यशस्वी डाळिंब उत्पादक व्हा. 10 एकर डाळिंब लावण्यापेक्षा 2च एकर लावा. 2 एकर जेवढं पेरते तेवढं करा, पण ते करताना इतकं सुंदर करा की आसपासच्या 50 किलोमीटर मधले लोक तुमचा प्लॉट बघायला. मित्रांनो, पैसे तर चांगल्या कामाचे मिळतात. जो प्रामाणिक कष्ट करतो ईश्वर त्याच्या पदरामध्ये यश टाकतो. जेव्हा आपली बाग बघायला लोक येतात, आपलं काम नावाजतात, तर त्याचं मूल्य आपण पैशात होऊ शकत नाही. तो आनंद इतका वेगळा आहे की तुम्हाला वाटेल की आता खरं तर मला शेतीतनं आनंद यायला लागलाय. जर अख्खं गाव येऊन आपल्याला शिवाय देत असेल, तू काय भानगडीत पडलास, तर मात्र समजून चाला की आपण ह्या लायक नाही. मला वाटते भाऊंच्या घरी आठवड्याला 15 किलो साखर लागत असते. लागते का भाऊ? कारण त्यांच्या बागा बघण्यासाठी सत्यसाईबाबांचं पुट्टपूर्ती आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथून लोक गाड्या करून भाऊंचा प्लॉट बघायला येतात. ते असतात नसतात घरी, कुठेतरी व्हिजिटवर असतात, पण ती लोक शोधत येतात, त्यांचे प्लॉट बघतात. कोण तेलुगू बोलत असते, कोण कन्नड बोलत असते, त्यांच्या घरच्यांना कधी कधी त्यांची भाषा कळत नाही, मग काहीतरी ऍड्रेस वगैरे लिहून घेतात की लोक आली होती म्हणून सांगायला. भाऊ परत सांगतात भेटलं की असे लोक येऊन. असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी भाऊंच्या घरी कोण आलं नाही बाग बघायला. इकडं पुण्यापासूनची लोक, इकडं नाशिक पासूनची लोक यांचा प्लॉट बघायला येतात. आणि तेव्हा एक अभिमानाची गोष्ट असते की आपला प्लॉट बघायला आज 250-300 किलोमीटरवरून लोक येतात. ते बोलवत नाहीत, ते पत्ता काढत शोधत येतात की असा एक प्लॉट आहे बघायला पाहिजे. बरोबर,
तुकाराम महाराजांनी सांगितले, असंगाशी संग प्राणाशी गाठ. जर चुकीच्या माणसाची तुझी संगत असेल तर एक दिवस तुझ्या जीवावर बेतणार आहे. आणि म्हणून पेपरमध्ये बातमी येते की 2 मित्र रात्री दारू पित होते आणि किरकोळ बाचाबाची झाली आणि एकानं दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातला. येते ना बातमी? कारण संगत चुकीची आहे. तुम्ही जर संगत चांगल्या माणसाची केली तर तुमचं कधी नुकसान होत नाही. जेव्हा दोरा फुलाची संगत करतो तेव्हा देवाच्या गळ्यात जाऊन बसण्याचा मान त्याला मिळतो. आपली संगत. मग डाळिंब शेती यशस्वी करायची आहे ना तर अकरामाळींच्या सारख्या लोकांना तुम्ही फॉलो केलं पाहिजे. हे काय करतात? ह्यांनाच एवढे पैसे कसे काय देतात लोक? व्यापारी ह्यांचाच माल 260 आणि 280 कसा घेतो? बरोबर. मग ह्याचं गणित शोधलं पाहिजे. आणि फक्त वर न शोधता जमिनीवर कसं काम केलेलं आहे, ड्रिपिंगची सिस्टीम कशी आहे, पाण्याची सिस्टीम कशी आहे, स्लरीची सिस्टीम कशी आहे, छाटणी कशी केलेली आहे. कारण डाळिंब आणि छाटणी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. छाटणी कशी करायला पाहिजे ह्याच्यावरती पण डाळिंबाचं यश अवलंबून आहे. आणि मी जिथे जिथे फिरतो 90% लोकांना माहित असतं छाटणी कशी करायची. तो सांगतो. कोण छाटतं? ते मालेगावला येतात. कोण छाटतं? ते इकडचे संभाजीनगर येतात आणि ते पंढरपूरचे येतात. मग हे जे कर्मचारी आहेत छाटणी करणारे हे अत्यंत हुशार असतात. त्यांची जर 10 लोकांची टीम असेल तर त्यातल्या 7 लोकांना काम येत असतं. 4 भटकणारी पोरं ती घेऊन आलेली असतात. आणि ती मालकाचा चाचपून बघतात त्याला. तुम्हाला साहेब कसं छाटू जरा बघा, हे बघा बरं कसं आहे. मग ते न्हावी नाही का असं वर केस घेऊन तेवढं शेंड मारतो. त्याला माहिती आहे 15 दिवसांपर्यंत येते. मग तो तेवढं शेंडे मारून दाखवतो. झाड एकदम नटवतो. बघा बरोबर आहे का? हा असंच कर म्हणलं की डोळा मारते लगे. ह्याला काय कळत? ती इतरांना काय म्हणते, ह्या येड्यानं कोणाचं बघून डाळिंब लागले याला काहीच कळत. हाना झाड पाटपाट आणि व्हा बाजूला. आणि परत हे म्हणते कळीच येई ना, वॉटर शूटच निघायला लागले, परवा छाटून गेले, ती सगळं फुटले आणि त्यातनं आगारा निर्माण झाला. मग आपण मोगा म्हणतो नाही जरा कमी करा. ते कमी बरं, ते आतल्या मालाच्या सगळ्या काड्या उडवले. मग हे असं करू. आता ह्यालाच माहित नाही कुठल्या काडीला माल येतो, कुठली उडवायची कुठली ठेवायची. ह्यालाही प्रश्न पडतो हे बरोबर आहे का चुकीचं आहे? काय बोलायचं? असंच करा. ते म्हणतात ठीक आहे तुझं असंच करतो आता. का तर त्यांना काय वाटतंय आतल्या काड्या उडवायला सांगितलं म्हणजे काम जास्त लागलं किंवा ते बरं जातं. तुझं असंच काम आता करतो. सगळ्या मालाच्या काड्या उडवून जातात ती लोक. आणि आम्ही विजिटला गेलो, झाड सगळं मोकळं जायला माल कुठं लागला. म्हणजे डाळिंब शेतीत जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या झाडाच्या सगळ्या खोडीत तुम्हाला माहित पाहिजे. छाटणी कशी करायची, फांद्या किती ठेवायच्या, कुठली काडी ठेवायची, कुठली काढायची, आकार द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, ह्या सगळ्याचा दादानं तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा जर अभ्यास नसेल, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा काय भाग बुडावा असे संतांनी लिहून ठेवले. तुम्ही जर कुणावरती तर विसंबून डाळिंब शेती करायला जा, अरे तुम्ही करू नका. चांगलं चाललं असेल तर कर्जबाजारी अजिबात होऊ नका. मी तुम्हाला आज जोडून सांगतो. तुम्ही म्हणा मी बाग लावली तर 4 औषधं खपतील तुमची, मला काय खपवायची गरज नाही. पण तू इकडे येऊ, तुझा जी ज्वारी बाजरी कांदा कार्यक्रम चालू आहे, ओके चालू आहे, तुम्ही म्हणाल की नाही मला डाळिंब करायचं आहे तर आणि हा सगळा अभ्यास करायची माझी तयारी आहे, तर मी म्हणेन तुम्ही नक्कीच लावा डाळिंब. लावलीच पाहिजे तुम्ही. का तर तुम्ही अशा पद्धतीने जर डाळिंब शेती केली तर ह्या देशाला परकीय चलन मिळवून देणारी शेती तुम्ही करा. तुमच्यामुळं ह्या देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. तुमच्यामुळं ह्या देशातले तुमच्या आसपासचे उद्योगधंदे चालणार आहेत. तुमच्या जवळपासच्या लोकांना धंदा पाणी मिळणार आहे. कारण तुम्हाला डाळिंबाच्या पैसे झाले तर तुम्ही ब्लोअर विकत घेणार आहे, तर तुम्ही ट्रॅक्टर विकत घेणार आहे, तर तुम्ही ट्रॅक्टरचे टायर बदलणार आहे, तर तुम्ही आसपासच्या 10 लोकांना काम देणार आहे, त्यांची घरं चालणार आहेत. जर तुम्हाला चांगले पैसे मिळाले
तर तुम्ही नवीन नवीन कपडे घेणार आहे, तुमच्या गावातलं कपड्याचं दुकान चालणार आहे. जर तुम्हाला चांगले पैसे मिळाले तर तुम्ही बायकोला एखादा दागिना करणार आहे, म्हणजे तुमच्या गावातला सोनार जगणार आहे. पण जर तुम्ही खड्ड्यात गेला तर तुम्ही ह्या सगळ्यांना घेऊन पडला. कापडवाला बी पडला, किराणावाला बी पडला, टायरवाला तर 2 वर्ष चक्रा मारते, त्याचे टायर भिजले, पण ह्यानं काय टायरचे पैसे दिले. म्हणून असली शेती करू नका. शेती स्वच्छ करा, भाव चांगला ठेवा, काम करायची तयारी ठेवा, मजुरांच्यावरती अवलंबून जास्त न राहता स्वतः राहायची तयारी ठेवा. हे जर सगळं तुमचं परफेक्ट असेल तर डाळिंबामध्ये एक अतिशय चांगलं यश मिळवण्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचा. तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. रोग कीड व्यवस्थापन हा ज्या त्या वेळेचा विषय आहे, त्याच्यावरती तर आपण बोलतच राहू. पण ही जर खालची कामं नसतील, आता बघा लोकांनी पांढऱ्या कापडानं बागा झाकल्या. अनेक लोक म्हणाले की खूप तेल्या वाढतात. तुम्ही सांगा, 44-45 डिग्री टेम्परेचरला जर माणूस उभा राहू शकत नाही बाहेर, तिथं जर तुमच्या अंगावर एक चादर टाकले तुम्हाला उन्हात उभं केलं तर थांबलं. तुम्ही स्वतःच्या बागेत अर्धा तास थांबत नाही आणि ते झाड 8 तास बिचार ह्या वातावरणाशी लढा देत उभं आहे तिथं. आणि त्याच्यावर अन्याय म्हणजे हे तुम्ही कापड झाकलं, तिथला तेल्या कंट्रोलच होईना. लोक म्हणले साहेब ते ब्लाइंड सीझन मारले तरी कंट्रोल होईना. म्हणजे कापड झाकले का? हो. मग काय कंट्रोल होत नसेल तू काढ. म्हटलं 25,000 रुपये मजुरी गेली. म्हटलं 25,000 मजुरी बुडलेली चांगली 2.5 लाखाला बुडण्यापेक्षा. सुतळ्या काचाकच तोड आणि पहिल्यांदा कापड बाजूला काढ आणि परत 8 दिवसांना फोन येतो, हाय तिथं कंट्रोल झालं वाच. मी म्हणलं हे जर कापड तू टाकलं नसतंस तर माझ्या काही 2 बाटल्या खपल्याच नसत्या. पण तुलाच देवानं दुर्बुद्धी दिली की 44 डिग्री टेम्परेचर मध्ये तू बाग झाकलीस आणि तुझे ही काही जी 2-4 फळं झाडावरची गेली ती गेली. जर तुला थोडा अभ्यास असता तर तू काही बाग झाकली नसती. खाली तण भरपूर आहेत, वर्ण बाग झाकले, तिथला तेलच कंट्रोल होत नाही. आणि तो म्हणतो मी 15 दिवसाला घेऊ का, 10 दिवसाला घेऊ का. अर्थात त्याला मी घे म्हटलं तर माझ्याच बाटल्या खपणार असतात. पण हा नालायकपणा करण्यात काही अर्थ नसतो. म्हणतो दादा तुला जर 15-15 दिवसाला ब्लाइंड सीझन घ्यावं लागत असेल तर तुझ्या बागेतली परिस्थिती काही चांगली नाही. तुझं तण नियंत्रण नाही, तुझं पाण्याचं काही मॅनेजमेंट नाही, तुझ्या खत मात्र तू काही व्यवस्थित दिलेलं नाहीस. ह्याचा पहिल्यांदा अभ्यास कर आणि तो करणं गरजेचं आहे. दुसरी धक्कादायक माहिती अशी आहे की आपल्याकडे डाळिंब बागामध्ये सुडोमोनास सर्रास वापरला जातो. 2019ला महाराष्ट्र शासनाचा एक रिसर्च रिपोर्ट असा आहे, 5 वर्षे सलग अहमदनगर, नाशिक, पंढरपूर, सांगोला या भागातले सॅम्पल्स कलेक्ट करून चेक केल्यानंतर संशोधकांचा असा अहवाल आहे की सुडोमोनास हा डाळिंबातल्या तेल्याला कारणीभूत आहे. त्याचा 6 पानाचा रिसर्च रिपोर्ट माझ्याकडे आहे. तुमचे जे वृद्धेश्वर कृषी मॉलचे संचालक आहेत त्यांना मी पाठवून ठेवतो. तुम्ही दुकानावरती त्याच्या 5-6 प्रिंट काढून ठेवा, अभ्यास करा. 2019ला हा पेपर बाहेर आला, पण दुर्दैवानं त्या काळामध्ये कोरोना आल्यामुळं हा पेपर डाळिंब शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. आणि म्हणून आज पण डाळिंब शेतकरी टनामध्ये सुडोमोनासचा वापर डाळिंब पिकात आहे. काही टन सुडोमोनास मारला जातो डाळिंबामध्ये आणि सायंटिस्टचं मत आहे की सुडोमोनास हा तेल्याला कारणीभूत आहे. जेव्हा जेव्हा मला फोन येतो की माझ्याकडे तेल्या खूप वाढलाय, मी त्याला म्हणतो 12 दिवसापूर्वी सुडोमोनास मारलंय का, वही काढून बघा. तो पहिल्यांदा नाही म्हणतो शेतकरी. मी म्हणतो तसं नको, तुम्ही वही काढून बघा. आणि नंतर वही बघितल्यानंतर म्हणतो अशा अशा नावाचं प्रॉडक्ट मी वापरलंय. म्हणतो त्या प्रॉडक्टचं पॅकेट असेल तर बघा, त्याच्यात सुडोमोनास आहे. सुडोमोनास मारल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी 100% तेलाचा स्पॉट तुमच्या बागेवरती दिसतो म्हणजे दिसतो. त्यामुळं डाळिंब बागेमध्ये सुडोमोनासचा मोकळा डब्बा सुद्धा घेऊन जाऊ नका. भरलेला तर राहिलाच. म्हणजे आम्ही त्या काळात सांगायचो चुनखडे आहे का तुझ्या बागेत, तर हो चुनखडे. मग सिंगल सुपर फॉस्फेटचं मोकळं पोतं सुद्धा
बसायला सुद्धा तू घेऊन जायचं नाही, कारण सिंगल सुपर फॉस्फेटचं तुमच्याकडे जमत नाही, तसं डाळिंबाचं आणि सुडोमोनाचं जमत नाही. कुणी सॅम्पल म्हणून जरी फुकट दिलं तरी ते डाळिंबाला अजिबात वापरायचं नाही. आमच्याकडे बेल्लारी जिल्ह्यामधला हगरी बोम्मनहळ्ळी नावाचा एक तालुका आहे, तिथला एक प्लॉट आहे. जवळजवळ त्या शेतकऱ्याचं 70-80 एकर डाळिंब आहे आणि तो ह्यांच्याकडे आहे प्लॉट कन्सल्टिंगला. आणि मी जातो त्या प्लॉटवरती मध्ये ह्यांच्याकडून. तर त्याचा मागच्या महिन्यात त्याचा मला फोन आला. भावांना फोन करायला घाबरला. मला फोन केला, मला साहेब माझ्या बागेवरती तेल आला. म्हटलं तेल तुझ्या बागेवरती येऊ शकत नाही, कसे आला? नाही म्हटलं तेल आला. मी म्हटलं 12 दिवसापूर्वी तू सुडोमोनास मारलेस का बघ. पण मला माहितीये भाऊ सुडोमोनास कधी सुद्धा लिहित नाही, आम्ही कोणच लिहित नाही. तर सुरुवातीला नाही म्हणाला. मी म्हटलं मर्यापा, त्यांचं नाव मर्यापा आहे, मर्यापा सर तुम्ही काही जरी म्हटलात तरी मी खात्रीशीर सांगलीत बसून सांगू शकतो की 4 तारखेला तुम्ही सुडोमोनास तुमच्या बागेत वापरलेला आहे. आणि तारीख सांगितल्यानंतर तो खडबडून जागा झाला. म्हणला मला एकाने वापरायला सांगितलं, मी खालून 2-2 किलो सुडोमोनास बागेला सोडलेलं आहे. म्हणजे एक स्पॉट सुद्धा त्या बागेत नसताना स्वतःच्या आगाऊपणामुळे, मी म्हणलं तुम्हाला भाऊंनी दिलं होतं का? तर नाही दिलं. मग तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायची काय गरज होती? अनेक वर्ष रडत होता की आमच्या बागेत उत्पन्न नाही. आता 200-250 फळ सेटिंग झाले. ही दुर्बुद्धी सुचायला काही कारण आहे का? तर ती विनाशकारी विपरीत बुद्धी सुचते. तर ती सुचू नये म्हणून तुम्हाला मी सावध करतोय. कारण हा रिसर्च पेपर, मी तो गव्हर्नमेंटचा पेपर देणार आहे तुम्हाला. हा रिसर्च पेपर डाळिंब क्षेत्रात काम करणाऱ्या 99% लोकांना माहिती नाही. पाऊस पडला की ते सांगतात पाऊस भरपूर पडलेला आहे, सुडो आणि बॅसिलस ह्याचा चपचपीत स्प्रे द्या. आणि जेव्हा घरातलंच पोरग पाकिटातले पैसे घेऊन जात असतं तेव्हा त्याच्यावरती संशय येत नाही. सुडोमोनास आणि बॅसिलस सगळ्या पिकावर वापरलं जातं, त्यामुळे त्याच्यावरती कुणाचाही संशय येत नाही. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की हा जो तेल्या झालेला आहे तयार, हा मी स्वतः केलाय सुडोमोनास मारून. नसताना 6 पानाचा रिसर्च रिपोर्ट आहे, बरीचशी सुशिक्षित मंडळीचा आहे, मला वाटतं तुम्ही कॉलेज शिकलेले लोक आहे. 6 पानाचा इंग्लिश रिपोर्ट आहे, तुम्हाला चांगला कळेल. नाही कळालं तर गुगलवरती टाका आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून वाचा. तर माझं स्पष्ट मत आहे, जर डाळिंब क्षेत्रातल्या लोकांनी सुडोमोनासचा वापर बंद केला तर बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे तेल्याचा अटॅक हा 25% येऊ शकतो आणि माझ्या कंपनीचा तेल्याच्या प्रॉडक्टचा धंदा सुद्धा 25% येऊ शकतो. आणि मला त्या दिवशी मोठा आनंद होईल असं झालं तर. तुम्ही थोडी दक्षता घेऊन जर डाळिंब शेती केली तर डाळिंबा इतकं सुखकर पीक दुसरं कुठलंही नाही. गडबड करू नका. पहिल्या ह्या पिकाच्या सगळ्या हॅबिट्स समजून घ्या. 5 एकर डाळिंब लावायच्या नादात असाल तर 2 एकर लावा. जेव्हा तुम्हाला 2 एकर मध्ये यश मिळेल तेव्हा तुम्ही 5 एकर पण लावू शकता, 10 एकर पण लावू शकता आणि 50 एकर पण लावू शकता. पण जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या भंगात पडू नका असं माझं स्पष्ट मत आहे. कारण पुण्याला रेसकोर्स आहे, माहिती आहे ना, रेसकोर्स जिथे घोडे पळवले जातात आणि लाखो रुपये त्या घोड्यावर लावले जातात. मग तिथं घोडा चांगला पळाला, 1 नंबरला आला, माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी तू घोडा जर घरी घेऊन आलो तर मला तसा तो पळवता येत नाही. कारण घोड्याला नक्की पळवायला लाथ कुठं मारावी लागते, टाच कुठं मारावी लागते हे कळायला लागते. जर चुकीच्या ठिकाणी टाच मारली तर दात पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घोडा आणण्या अगोदर घोड्यावर बसायला शिका. जर स्वतः घोड्यावर बसायला येत नसेल तर तो घोडा न आणलेला बरा. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? तुम्ही जर तसा घोडा आणला तर कायम तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यावर अवलंबून राहायला लागेल. त्याला म्हणायला लागेल घोडा 3 दिवस सोडलेला नाही आणि दादा एवढा तू पळवून आण. तो 2 दिवस पळवेल, 4 दिवस पळवेल, 1 दिवस म्हणा घोडा आणलायस तू, कंबर बाद व्हायला लागली माझी, हा घोडा आणि तू. बरोबर ना? तसं आमच्यासारखे सल्लागार
आम्ही काही 1 वर्ष मार्गदर्शन करू, 2 वर्ष मार्गदर्शन करू, आम्ही काही तुम्हाला जीवनाला पुरलेले नाही. तुम्हाला ह्यातल्या ट्रिक्स या आज ना उद्या आल्याच पाहिजेत. तुम्ही जे पीक लावले त्याची शास्त्रीय माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही सातत्यानं अभ्यास केला पाहिजे. डाळिंबाच्या संदर्भातलं जेवढं म्हणून चांगलं साहित्य मिळेल ते वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या नोंदी तुमच्या डायरीमध्ये तुम्ही ठेवल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्याचा एक समतोल साधून तुम्ही स्वतःची डाळिंब शेती जर केली तर यश हे तुमच्या हातात आहे, हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो.